पार्ट 1 तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल. मला छान असं मॉर्निंगला दगडूशेठ बाप्पाचं दर्शन झालं. तुम्ही जर बघितला नसेल तर प्लीज एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला जा आणि पार्ट 1 नक्की बघा. त्यानंतर मी निघाली तुळशीबागेमध्ये. ॲक्च्युली आम्ही बरेच दिवस काय बऱ्याच वर्षांपासून इथे आले नाही आणि हे तर एक कारण होतंच, पण मला मेन डोअर असतं घराचं, त्यासाठी एक तोरण पण घ्यायचं होतं आणि छोट्या-छोट्या आणखी काही गोष्टी घ्यायच्या होत्या. तर म्हटलं खूप दिवसांनी इथे आले तर थोडी तुळशीबाग बघूनच घ्यावी कसं काय आहे सगळं. तर त्यासाठीच मी तुळशीबागेमध्ये जायचं ठरवलं आणि आम्ही मॉर्निंगला निघालो होतो तुळशीबागेत जायला. तर रस्त्यावर ही सगळं शॉप जी लावतात ती लावणं चालूच होतं. त्यांचं लावून पण झालं नव्हतं, कारण मॉर्निंगला 11-12 वाजताची वेळ होती आणि खूप छान वाटत होतं की इतक्या लवकर मला दर्शन झालं. त्यानंतर मी तुळशीबागेमध्ये आली आणि बऱ्याच दिवसांपासून तुळशीबाग बघते. अगदी जशीची तशीच आहे. कॉलेज टाईममध्ये मी माझ्या फ्रेंड्ससोबत इथे शॉपिंगला यायचे आणि आता पण तुळशीबाग ती शॉप जी आहे, जिथे आहे तिथे जशी आहे तशीच आहे आणि खूप सुंदर सुंदर छोट्या छोट्या गोष्टी इथे मिळतात. पण ऊन खूप होतं, खूप जास्त होतं, म्हणून मी थोडंसं सामान स्किप करून लगेच इथे गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. तुळशीबागेमध्ये पण खूप असं सुंदर गणपती बाप्पा आहे आणि त्यांचे पण आम्ही दर्शन घेतले. आणि कधी-कधी असं वाटतं, की किती छान दिवस आजचा गेलाय, की मला चतुर्थीच्या दिवशी 2-2 बाप्पांचे दर्शन झाले आणि बऱ्याच दिवसांपासून मी इथे आले नव्हते. तर खूप दिवसांपासून इथे दर्शन झाले. नंतर मी फिरून-फिरून फार दमले आणि नंतर मला एक शॉप मिळालं जिथे तोरण मिळतात आणि खूप फिरले पण मिळत नव्हतं. नंतर परत आम्ही बाहेर आलो, तर बाहेरच्या साईडला 2-3 तोरणाचे शॉप होते. तर तिकडे आम्ही गेलो आणि एक तोरण आम्ही तिथून घेतलं आणि नंतर आम्ही ठरवलं, की घरी जायचं. पण घरी जाताना लक्षात आलं, की अरे मम्मीने तर मँगो आणायला सांगितलं आहे, कारण आमच्या तिथे मला बिलकुल मँगो मिळत नव्हते आणि मम्मीची अशी इच्छा होती, की मुलगी आली आहे तर चला आपण आमरस आणि पुरी वगैरे बनवून काहीतरी असं जेवून जायला हवं. तर मी इथे पण एकच शॉपमध्ये मँगो अवेलेबल होते. तर ते मँगो मी घेतले आणि फक्त मम्मीला खुश करण्यासाठी हे मँगो मी घेतले. ॲक्च्युली मला खूप जास्त आमरस आवडत पण नाही, पण मी घेतले. आणि मी नंतर घरी येऊन आम्ही सगळ्यांनी ते एन्जॉय पण केले. हा बघा, हा सुंदरसा छोटूसा सुपारीचा गणपती मी तिथून घेतला होता आणि हे बघा मँगो आणि हे जे पेढे प्रसाद म्हणून मी घेतले होते आणि ऑलरेडी आमच्या घरी एक सुंदरसा बाप्पा आमच्या देवघरामध्ये बसलेला आहे आणि हा बाप्पा मी पाण्यावरती ठेवला, खूप सुंदर वाटत होता. आणि नंतर आम्ही मँगोज आणि पावभाजी, मम्मीने पावभाजी बनवलेली घरी एन्जॉय केली. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय.